नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण रव्यापासून आंबोळी कशी बनवायची ते बघणार आहे। एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी आजची आपली आंबोळीची रेसिपी होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आंबोळी कशी बनवायची ते बघूया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचे बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचे बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढची माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। रव्याची आंबोळी बनवायला हा 1 वाटी बारीक रवा घेतलाय मी। त्यात हे 4 चमचे दही घेणार आहे। दही मी हे रात्रीच लावलेलं होतं मातीच्या भांड्यात, असं छान दही लावले, एकदम घट्ट असं झालं आपलं दही। 4 चमचे घ्यायचे। जर तुम्हाला दह्याची रेसिपी बघायची असेल तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता, एकदम घट्ट दही कसं लावायचं घरच्या घरी। आता हे 4 चमचे दही घालून रव्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालून छान असं बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आधी जास्त पाणी टाकायचं नाही आहे, 1च कप मी पाणी टाकले। 1 कप पाणी टाकून छान बॅटर भिजवून घेते घट्टसर। छान असं बॅटर आपण भिजवून घेतले। आता ह्याला मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवते। 10 मिनिटं झाकून ठेवल्यावर छान असं हे घट्ट झाले, रव्याने सर्व पाणी ऑब्झर्व करून घेतले। आता अजून 1 कप पाणी टाकून मी त्याला थोडं पातळ करून घेते। एकदम पण जास्त पाणी ओतायचं नाही आहे, जसं आंबोळीचं पीठ असतं तसं आपल्याला घट्ट पीठ बनवून घ्यायचं आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकले आणि 1 पॅकेट मी इनो टाकला आहे। इनो टाकून त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे इनो पूर्ण पिठामध्ये। असं घट्टसर आपल्याला आंबोळीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। गॅसवर पॅन ठेवलेलं मी नॉनस्टिकचं, तापले छान, त्याला 1 चमचा तेल टाकले मी आणि 2 चमचे हे बॅटर टाकून छान असं पसरवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। वरून तूप किंवा बटर काही लावू शकता तुम्ही। आता खालून छान असा सोनेरी रंग आलाय, पलटून घेतले मी। आता दोन्ही साईडने असे आपल्याला त्याला भाजून घेऊया। वरून थोडा कोरडेपणा वाटतोय म्हणून तूप लावलंय। अशी दोन्ही साईडने झाली, आता काढून घेतले। अजून एक आंबोळी घालून दाखवते मी। थोडंसं तेल लावायचं आहे, 2 चमचे बॅटर घालून पसरवून घ्यायचं आहे। वरून तूप किंवा तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून 1 मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे। तरी पलटून घ्यायचे, एका साईडने झाले, दुसऱ्या साईडने पण छान शेकवून जाळीवर काढून घेऊया। थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने छान भाजली आहे। आता हे काढून घेतले मी। तर खोबऱ्याची चटणी बनवायला खोबऱ्याचे तुकडे घेतले, त्यात अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, साखर आणि मीठ आणि पाणी टाकून अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। अशी झटपट अशी आपली खोबऱ्याची चटणी रेडी आहे। अशा आपल्या रव्याच्या आंबोळ्या सकाळच्या टिफिनसाठी पण मुलांच्या तुम्ही बनवू शकता। अगदी 10 मिनिटात मऊ आणि लुसलुशीत अशा रव्याच्या आंबोळ्या रेडी आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। छान अशी जाळीदार आणि मऊ झाली आपली आंबोळी।